नमस्कार, मी रोहित विश्वास लष्करे. धाराशिव मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत हनुमान चौक ते सांजागाव मार्गावरील अतिक्रमण हटवले जात आहे. चला तर पाहूया उठवलेल्या व्यावसायिकांची प्रतिक्रिया. आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण काढण्यात आले, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे सध्याच्या कंडिशनला तरी फक्त सावकाराची गुलामी कार्यक्रम आहे. सावकाराची गुलामी कार्यक्रम आहे. सध्याला 82 असो किंवा दुसरी कोणचंही खाता असो, सध्याला फक्त पैशावाल्याची मजुरी करतात. आता फक्त गोरगरिबाच्या दुकानावर खोरे फिरायलेत. एकाही मोठ्या व्यक्तीच्या किंवा एकाही चांगल्या नेत्याच्या कुठल्याही प्रॉपर्टीवर ह्यांनी खोऱ्या मारला नाही. ह्यांची अतिक्रमण 50-50 फुटाची आहे ती, पण गोरगरिबाचा 5 फुटाचा गाडा दिसला. ह्यांना 5 फुटाच्या टपऱ्या दिसल्या. ह्यांनी विनाकारण गोरगरिबाला त्रास दिला आणि ह्या त्रासातून ही आंदोलनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? आता गोरगरिबावर अन्याय का? प्रत्येकावर एकसारखी कारवाई करा ना. एकसारखी कारवाई केली तर प्रत्येकाला असं वाटेल की बाबा ठीक आहे, प्रत्येकाबरोबर जे झालंय, मोठ्या बरोबर झालं आणि बारक्या बरोबर झालं. आता मी स्वतः पाहून आलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते बार्शी नाक्यापर्यंत फक्त आणि फक्त गोरगरिबाच्या दुकानावरती किंवा गोरगरिबाच्या टपरीवरती ह्यांनी खोरे मारले. ह्यांनी एकाही मोठ्या माणसाचा असं कुठल्याही प्रकारचं नुकसान केलं नाही. तुम्हाला काय वाटते, अधिकाऱ्यांनी योग्यरित्याप्रमाणे अतिक्रमण कारवाई सगळ्यावर करायला पाहिजे का? सगळ्यावर एकसारखी कारवाई केली तर सगळे संतुष्ट राहतील ना. सगळ्यावर कारवाई एकसारखी झाली किंवा विकासासाठी ह्यांनी करतात हे आम्हाला जर वाटत असेल तर गोरगरीब ह्याला नाराज होणार नाही. पण ह्यांनी विकासाच्या नावाखाली फक्त मोठमोठ्या लोकांना सपोर्ट करून त्यांच्यापाशी बारका रोड, आमच्यापाशी मोठा रोड, असं का? काय कारण आहे? आत्ता जर अधिकाऱ्याला विचारायला गेलं तर अधिकारी म्हणतो नाही साहेब तसं होणार नाही, आणि करायचंय तोच करायला आहे. गरिबाचं अख्खच्या अख्ख उपसून नेलं आणि तोडून टाकलं आणि मोठमोठ्याला निवांत त्यांच्याबरोबर टोळी करून फिरतात. तुम्ही आता बघितलंच असेल की त्यांनी टोळी करून निवांत फिरायला लागलेत की आमचं एवढंच क्या काढायचं आणि आमचं तेवढंच काढायचं, ह्या विषयावर त्यांचं चालू आहे. सध्याच्या कंडिशनला गोरगरिबाला ह्यांनी त्रास द्यायचं ठरवलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे, जो की हे बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड या ठिकाणाचं अतिक्रमण काढण्यात येत आहे. यामध्ये अतिक्रमण योग्यरित्या काढण्यात येतोय का, यावरती आपल्याला काय त्रास होतोय नेमका? साहेब, अतिक्रमण काढण्याबद्दल काहीच हरकत नाही, कारण रस्त्याचं रुंदीकरण होईलय हे समाजाच्या सेवेसाठीच विषय आहे. पण याच्यामध्ये होईलय काय की जी गोरगरीब आहेत, आता आमच्यासारखी रोडवर करून खाणारी माणसं, त्यांचा म्हणजे पहिल्यांदा त्यांचं अतिक्रमण उठवलं गेलं. आणि आता जी लोक कोट्याधीश आहेत ती, ज्यांना त्या दुकानाची गरज पण नाही, त्यांनी पाडून टाकलं तरी चालेल शासनानं. अशी गडगंज श्रीमंत, आता थोडक्यात मेहताचं दुकान आहे, माझं इथं समोरच दुकान आहे, माझं दुकान तुम्हाला पूर्ण झोपलेलं दिसेल. आणि त्याचं दुकान वाचवण्यासाठी ही तुमच्या जी बँड किंवा नगर परिषद कोणती माणसं असतात, त्यांनी रस्त्याचं मोजमाप त्यांच्या हिशोबानं कमी जास्त घेईलच आहे. म्हणजे त्यांचं दुकान पडून म्हणून हिकली जागा जास्त पाडायला लागलेत, पलीकडली जागा त्यांची वाचावी म्हणून थोडं कमी घेईलेत. ते माहिताचं दुकान, हे पुढे नगर परिषदचे गाळे किंवा त्यात आहेत ते मोठे मोठे लोक, ह्यांचं सगळ्याच अतिक्रमण ठेवलंय त्यांनी. फक्त इथं आम्ही जी रोडवर करून चहा विकणारी लोक किंवा कोण भेळचा गाडा आहे, कोणाचा काय आहे, आम्ही नारळ पाणी विकतो गाड्यावर, तर ह्यांच्या सगळ्याचं अतिक्रमण न एक शब्द बोलता आम्हाला अहो साहेब मंजूस तर त्यांनी तोडून टाकलं. आणि आज अगोदर नोटीस वगैरे दिली होती का? आम्हाला तर नाही दिली, पुढे दिलेली आहे, आम्हाला दिलेली नाही ही 100%. ठीक आहे, मग काय व्हायला पाहिजे? अतिक्रमण योग्यरित्या काढलं जातंय का? नाही, अजिबात नाही. अतिक्रमण योग्यरित्या काढलेच गेले नाही. आज तारीख किती आहे साहेब? 13 तारीख, 12 तारीख आहे. डंबल हॉस्पिटल जवळपास निम्म्याच्या वरी जाईल. भोसले हायस्कूलचा परिसर जाईल. त्या भोसले हायस्कूलच्या जवळ कित्येक लोकांनी गाळे म्हणजे अतिक्रमणामध्ये असे वाटतंय की त्यांच्या बापाची जागा आहे ना, एवढे मोठे भारी भारी गाळे टाकले, ती ठेवले तर इकडे येऊन आम्हाला सगळं चिरडून टाकलं. सगळं काय प्रकार झाला आज अतिक्रमण काढण्यात येत आहे? अतिक्रमण काढण्यात येते, पण आम्हाला काय कल्पना नव्हती त्या 2 दिवसात होईल म्हणून.
पण आम्हाला काढत असताना लगेच आमच्यावर JCP पूर्ण हल्ला केला की पूर्ण आमचं नुसतं केलं नाव तर आम्हाला थोडा वेळ दिला नाही. समोरचं आहे असं टोलं भाडं काढल्यावर केलं तर असं टोळून गेले ते समोरचं. पण आमच्या गरीबावर का असा अन्याय करायला. ठीक आहे, अधिकारी लोकांचं काय म्हणणं होतं? अधिकारी लोक तर आम्हाला काय ऐकलंच नाही. आम्ही काढायच्या तर त्यांचे येऊन सगळं आमच्यावर पाडले, सगळं एक करून टाकलं आम्ही काढत असताना सुरुवात. ठीक आहे, मग आता तुमची मागणी काय, प्रशासनाने काय करायला पाहिजे? प्रशासनानं मागणी सगळ्याला करता तसंच सगळ्याला तुम्ही करावं. लहान मोठ्यांना अतिक्रमण काढण्याच्या हा सगळ्या लहान मोठ्याचा तसं करू नये. कारण मोठ्याला तसं टोलं लहानाला का तुम्ही धरायला लागला असं. मोरे साहेब 2 शब्द बोलून जा. काय बोल 2 शब्द. अतिक्रमण योग्यरित्या निघत नाही मोरे साहेब. कुठलं निघालं नाही? हे लोक तक्रार करतायत. कुठलं निघालं नाही सांगा ना सर. मेहताचा आहे, तिकडे बार्शी नाक्याचा आहे. त्याचं काढलं ना. नाही ना, तो फक्त तात्पुरतं काढलेला आहे. माप योग्य घेत नाहीत. लोकांचा डायरेक्ट आल्यानंतर हातोडा मारला त्याच्यावर. कोण काय म्हणलं तुम्ही ऐकू नका. समोरचे जे म्हणतात कसं ऐकायचं नाही. त्यांना जर त्रास होता तर ऐकावं लागेल ना. त्या बद्दल तुम्ही 2 शब्द बोला फक्त. नाही मी याच्याबद्दल काही बोलणार नाही. जाऊन तिथं तुम्हाला परत एकदा मोजून करून दाखवून देतो. एकाला एक ऐकायला एक असं होतच नाही. काढता हे शब्द तर 2 बोलावे लागतील ना तुम्हाला. योग्य रित्याच तुम्ही काढतो मी. अतिक्रमण याच्यावर बोलत नाही मी. काढता याच्यावर बोलत नाही. मला प्रसिद्धी करायची